समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। जोपर्यंत आई आणि बाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा। डोंगराच्या आड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेले आई वडील पुन्हा कधीच दिसणार नाहीत। एक वेळ पंढरपूरला जाऊ नका, पण आई वडिलांची सेवा करा, असे मत सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण संस्थान महाराज सूर्यवंशी यांनी व्यक्त केले। खटाव तालुक्यातील उंबरमळे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी पंचायत समिती सदस्य अर्जुनदादा वलेकर यांच्या सुविद्य पत्नी आणि यशोदा अर्जुन वलेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी सेवागिरी देवस्थानचे महंत सुंदरगिरी महाराज, शनी महाराज, कृष्णा खोरे, विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश दादा शिंदे, भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा आणि खटाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर प्रियाताई शिंदे, कातर खटाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, सेवागिरी देवस्थानचे चेअरमन हरिभक्त पारायण संतोष महाराज वाघ, माजी चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव, बाळासो जाधव, पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे, दादासो काळे, माजी सदस्य मोहनराव जाधव पाटील, रणधीर जाधव, धीरज शास्त्री वलेकर, दत्ता शेठ वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना हरिभक्त संस्थान महाराज म्हणाले की जीवनामध्ये आई बाप गेल्याचं दुःख न सांगण्यासारखं असतं। ज्या दिवशी जन्म देणारे आई बाप निघून जातात त्यावेळेपासून आपली मायेची गरिबी चालू होते। नातवंडाच्या जीवनातील पहिला आणि शेवटचा मित्र आजी आणि आजोबा असतात, असे मत व्यक्त केले। या कीर्तन सेवेस भीमराव गोरड, संजय खिलारे, बाबू काका दीक्षित, दीपक पवार आदीसह ज्ञानाई गुरुकुल पुसेगाव, सेवा सूर्य गुरुकुल जाधववाडी, उंबरमळे, धावडदरे, कडगुण, शिंदेवाडी, कातळगेवाडी भजनी मंडळांची साथ लाभली। उपस्थितांचे स्वागत बाजार समितीचे माजी सभापती अण्णा वलेकर, युवा उद्योजक नवनाथ वलेकर, मीनाक्षी वलेकर यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले, तर पैलवान शंकर वलेकर यांनी आभार मानले। कार्यक्रमास वलेकर परिवारातील सर्व सदस्य, हितचिंतक, मित्र परिवार, उंबरमळे पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी, मान्यवर, ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। मातोश्रीचं जर चरित्र पाहिलं तर सदा हात वरती होता, समजतंय ना? या दोन हातानं आलेल्या भुकेलेला जेवण, आणलेला पाणी, दान धर्म मोठा होता, संस्कार मोठे होते। त्या आईकडून त्या वलेकर कुटुंबियांना संस्कार घडले। मायबाप शून्यातून संपूर्ण हे जगत निर्माण केलं, ते आपण आपल्या दिव्य दृष्टीनं पाहतोय। त्यांचे जे पती आहेत ते अर्जुन परशुराम वलेकर दादा, माजी पंचायत समिती सदस्य, आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रख्यात होते। त्याचबरोबर त्यांच्या पोटी जन्माला आलेली रत्न कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक। अण्णा अर्जुन वलेकर, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वडूज। ही कृपा, हे नाव हे का घडतं तर आईची कृपा आहे, आईची पुण्य आहे। 2 नंबर शंकर अर्जुन वलेकर पैलवान, 3 नंबर नवनाथ अर्जुन वलेकर उद्योजक। सलग या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती यशोदा अर्जुन वलेकर यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या या ठिकाणी 1 वर्षापूर्वी अकस्मात निधन झालं आणि त्यानंतर या ठिकाणी आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करता एकत्रित आलेलो आहोत। त्या निमित्तानं आज या ठिकाणी हरिभक्त पारायण संस्थान महाराज सूर्यवंशी यांच्या छानपैकी या ठिकाणी त्यांच्या स्मृती जागवण्याकरता, आई आपल्याला कळण्याकरता या ठिकाणी त्यांनी त्यांच्या या शब्द सुमनातून या ठिकाणी आपल्याला आत्मबोध केलेला आहे। त्याचप्रमाणे वलेकर कुटुंब या ठिकाणी त्यांची 3 मुलं सौ यशोदा अर्जुन वलेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित अर्जुनदादा वलेकर, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व पंचक्रोशीतील सन्माननीय सदस्य सर्वांना आमदार महेश दादा आणि आमचा प्रणाम। अचानक आकस्मिक 1 वर्षापूर्वी ताई इथून निघून गेल्या आणि वलेकर दादांच्या कुटुंबियांना पोरकं करून गेल्या।
त्यांच्या स्मरणानिमित्त हा इतका मोठा जनसमुदाय इथं उपस्थित आहे, हेच त्यांच्या लोकप्रियतेचं आणि त्यांनी बांधलेल्या लोकांचं हे जनसागरच आपल्याला उत्तर देतोय. या पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित आमचे परमपूज्य सेवागिरी महाराज, सुंदरगिरी महाराज, आमदार साहेब आणि सेवागिरी देवस्थानचे सदस्य, अध्यक्ष, सर्वांना माझा प्रणाम. आणि कैलासवासी यशोदा अर्जुन दादा वलेकर यांच्या आत्म्यास मोक्षप्राप्ती मिळो, चिरशांती मिळो अशी मी सद्गुरुचरणी प्रार्थना व्यक्त करते आणि आमचे संबंध असेच दृढ राहोत अशी मी सद्गुरुचरणी प्रार्थना व्यक्त करते. धन्यवाद. वलेकरांचं प्रथम पुण्यस्मरण आज 1 वर्षापूर्वी बरोबर त्यांचं जाणं झालं. खरं तर मनुष्य देह हा जन्माला येतो त्याच वेळेला त्याचा मृत्यू अटत असतो, परंतु जन्म आणि मृत्यूच्या या 2 श्वासातलं जे अंतर आहे ते म्हणजे खरं जीवन आहे. आणि यशोदा काकी आणि अर्जुन काका हे दोघंही त्यांचं आयुष्य हे समाजासाठी जगले. मला तोही दिवस आठवतो. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.